नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो पहा, आज आपण 265 ऊसाची या वाणाची सरी फोडणे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. ऊसाची सरी फोडण्याचे योग्य वेळ, वाणासाठी सरी फोडण्याचे महत्त्व, मोठी बांधणी करताना घ्यावायचा खताचा डोस आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये, ऊसाचे वजन आणि जाडी वाढवण्यासाठी खास टिप्स, ऊस लोळू नये म्हणून मातीचा भर कसा द्यावा, या संदर्भातली सर्व चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक कमेंट्स करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींबरोबर व्हिडिओ शेअर करा. तर पहा मित्रांनो, आता जवळपास ऊसाची सरी फोडण्याची वेळ, लागवडीनंतर आपण जी तारीख आहे ती तारीख जर आपल्या लक्षात नसेल किंवा अंदाजे साधारणपणे कालावधी ऊस लागवडीपासून 4 ते 4.5 महिने म्हणजे कमीत कमी 120 ते 135 दिवसामध्ये सरी फोडण्याची खूप गरज असते. तर आता ती सरी कधी फोडायची मित्रांनो, काय करायचं आहे, ज्यावेळेस आपल्या ऊसाला फुटवे निघायचे थांबतील आणि जी ऊसाची कांडी आहे, जे ऊसाला कांडे तयार होतील, समजा 1, 2, 3 असा ज्यावेळेस ऊस कांडे बांधायला सुरुवात करेल मित्रांनो, त्यावेळेस ऊसाला सरी फोडणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा ऊसाला फुटवे थांबून कांड्या सुटण्यास सुरुवात होते, ती वेळ सरी फोडण्यासाठी सर्वोत्तम असते. साधारणपणे ऊसाला 2-3 कांड्या लागल्या की आपण समजायचं आता आपल्या ऊसाची सरी फोडायला पाहिजे. तर काय होतं, सरी फोडण्याचे फायदे काय आहे मित्रांनो बघा. जर जे ऊसाला नंतर जे कुमकुवत असे मागून नंतर फुटवे निघतात, तर ते सरीला चांगली भर दिल्यामुळे, सरी फोडल्यामुळे ते जे खालून जे फुटवे निघत आहेत ते मित्रांनो फुटवे निघायला थांबतात, जेणेकरून मातीचा त्याच्यावरती दाब येतो आणि मग ते फुटवे निघायचे थांबतात आणि ज्यामुळे मुख्य ऊसाला जास्त अन्नद्रव्य मिळतं. आणि मित्रांनो काय करायचं, आपल्याला जर जेवढे ऊसाचे फुटवे ठेवायचे असतील, समजा 10, 20, 25 काय फुटवे ठेवायचे तेवढे फुटवे ठेवायचे आणि जे बाकीचे फुटवे आहेत ते मित्रांनो काढून टाकायचे. म्हणजे काय होईल, सरी फोडायच्या वेळेस जेवढे मेन फुटवे आहेत त्यांनाच अन्नद्रव्य मिळेल आणि बाकीचे फुटवे काढून टाकल्यामुळं सगळा फायदा त्याला होईल. दुसरी गोष्ट, ऊसाच्या बुंद्याला माती चांगली लागते आणि माती चांगल्यामुळे ऊसाला आधार मिळतो आणि ऊस भविष्यात पुढे वाऱ्या वावदाण्याने किंवा जास्त वाढल्यामुळे पडू नये म्हणून ह्या ऊस सरी फोडण्याचा फायदा होतो. तर याच्यामध्ये आपण जर खताचा पहिला दुसरा डोस केला असेल किंवा नसेल केला तर ते सुद्धा ह्यावेळेस करणं खूप गरजेचं असतं. तर मित्रांनो काय करायचं आहे, सरी फोडण्यापूर्वी चांगल्या प्रकारचे खतं देऊन, मग त्याच्यामध्ये तुम्ही 10-26 देऊ शकता, 19-19 देऊ शकता. सरी फोडायच्या वेळेस ते खतं देणं खूप गरजेचं आहे. तर ते मित्रांनो कोणतं खतं द्यायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. तर काय करायचं मित्रांनो, सरी फोडण्यापूर्वी साधारणपणे 10-26च्या 3 बॅगा, युरियाच्या 2 बॅगा आणि पोटॅश 1.5 ते 2 बॅगा आणि त्याच्यामध्ये 10 किलो गंधक. तर आता हे गंधक कशासाठी असतं मित्रांनो, ऊसाच्या साखरेचं प्रमाण आणि चकचके वाढण्यासाठी असतं. मित्रांनो हा डोस जर तुम्ही सरी फोडण्याच्या पूर्वी जर दिला, जो तुमचा 265 वाण असेल किंवा अन्य दुसरा कोणता असेल, त्याचा मित्रांनो जी कांडी बांधायला सुरुवात केलेली असते त्याच्यामध्ये चांगली खत व्यवस्थापन होतं, खत मिळतं आणि मित्रांनो मग ऊस चांगल्या जोमाने वाढायला सुरुवात होते. त्याच्यामुळे ही सरी फोडण्यापूर्वी ही खतं मित्रांनो घालून घ्यायची आहेत
आणि मग त्याच्यानंतर आपल्याला सरी फोडायची आहे. आता सरी तुम्ही मित्रांनो ट्रॅक्टरने फोडू शकता, बैलाच्या अवजाराने फोडू शकता किंवा ते बारकाले ट्रॅक्टर आहे त्याने सरी फोडू शकता. जेणेकरून ऊसाला पण इजा होणार नाही याची पण काळजी घ्यायची. आणि अशा पद्धतीने साधारणपणे 3-4 किंवा 3.5 महिन्याच्या आसपास ऊस झाला म्हणजे ज्यावेळेस आपल्या ऊसाची कांडी बांधायला सुरुवात होईल त्यावेळेस मित्रांनो ऊसाची सरी फोडणं खूप गरजेचं असतं. आणि त्यावेळेस जर आपण सरी फोडली तर मित्रांनो भविष्यात आपल्या ऊसाला चांगल्या प्रकारची माती लागते आणि चांगल्या प्रकारची माती लागल्यामुळे ऊसाची वाढ चांगली जोमाने होते आणि वाऱ्या वावदानाने ऊस पडू नये म्हणून मित्रांनो त्याचा फायदा होतो. तर मित्रांनो आता आमच्या ह्या ऊसाची अजून सरी फोडलेली नाही कारण अजून हा ऊस कांडी बांधायला सुरुवात केलेली नाही. पण अजून 1 महिन्याभरात ह्या ऊसाची सरी फोडणं खूप गरजेचं आहे कारण 3 महिन्याचा ऊस आता हा झालेला आहे आणि साधारणपणे 4-4.5 महिन्यात ऊसाची सरी फोडावी लागते. ज्यावेळेस कांडं तयार होतं खाली 1-2 कांडे तयार झाले की मित्रांनो सरी समजायचं की आपल्या ऊसाची आता सरी फोडणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही सरी फोडताच्या वेळेस शेणखत देऊ शकता, त्याच्यामध्ये कोंबड खत देऊ शकता, स्लरीसुद्धा देऊ शकता. तर ती स्लरी कशी बनवायची मित्रांनो त्याचासुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा आपण पाहू शकता. आणि मित्रांनो जर 1-2 पाण्यामध्ये 1-2-3 पाण्या मिळून जर तुम्ही ऊसाला जर स्लरी सोडली तर मित्रांनो त्याचा रिझल्ट खूपच चांगला येतो. ऊसाची जाडी, कांड्यांची संख्या खूप चांगल्या प्रकारची वाढते. त्याच्यामुळे नाही जमलं तर 2-3 पाण्या मिळून 1 स्लरी नक्की सोडत जा. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो पाणी व्यवस्थापन. जर तुम्हाला ठिबक सिंचन नसेल आणि ठिबक सिंचन नसेल तुमचं पाटपाणी असेल आणि तुम्हाला जर पाण्यातून खतं जर सोडायची असेल तर त्याला सोपा उपाय आहे मित्रांनो. एक 200 लिटरचं कॅन घ्यायचं आणि त्या 200 लिटरच्या कॅनला खाली एक कॉक करायचा, खोल पाडायचं आणि एक त्याला कॉक बसवायचा आणि तो कॉक बसवल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं जे खत आहे ते खत त्या 200 लिटर पाण्यामध्ये कालवायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ऊसावरती पाणी चालू करणार आहात त्यावेळेस मित्रांनो बँडाच्या कडेला तो टिपाड ठेवायचे आणि तिथेच तुम्हाला ते खत कालवून ज्यावेळेस तुम्ही पाणी पाटाने सोडणार असेल त्यावेळेस मित्रांनो त्याचा तो कॉक चालू करून द्यायचा आहे. आणि तो कॉक चालू केल्याच्यानंतर सर्व ऊसाला सगळ्या सारख्या प्रमाणात असं त्या खत आपण जे कालवलेलं आहे ते खत प्रत्येक ऊसाला जाऊ शकतं. तर हा पर्याय मित्रांनो तुमच्या ऊसाला जर ड्रिपर नसेल आणि तुमचं जर पाटपाण्यावर जर ऊस असेल तर मित्रांनो 100% हा उपाय करा. त्याने मग त्याच्यामध्ये त्या टिपाडाच्या मार्फत मित्रांनो तुम्ही 1-2 पाण्या मिळून युरिया सोडू शकता, दुसरे पाण्यातून जे खतं आहेत ते सोडू शकता. जेणेकरून त्याचा तुमच्या ऊसासाठी खूप चांगला फायदा होऊ शकतो आणि ऊस चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही ऊसाचं नियोजन जर केलं तर 100-150 टन एकरी ऊस तुम्ही 265 काढू शकता. आमच्या इकडे काही शेतकरी असे आहेत की ते काढतात 100-125 पर्यंत. तर आपण जेवढं नियोजन चांगलं करू मित्रांनो तेवढं आपला ऊस चांगला येणार आहे. त्याच्यामुळे सरी फोडायच्या वेळेस तुम्हाला जे मोठाली खतं जे द्यायचे आहेत ती सर्व मोठाली खतं तुम्ही सरी फोडण्याच्या वेळेस देऊ शकता. बाकीचे खतं तुम्ही ड्रीपद्वारे देऊ शकता किंवा मग पाटपाण्याने मी सांगितल्या पद्धतीने जर तुमचं ठिबक सिंचन नसेल तर टिपाडाच्या माध्यमातून तुम्ही दर पाण्यातून ती खतं देऊ शकता. अशा पद्धतीने जर आपण आपल्या ऊसाचं जर नियोजन जर केलं तर मित्रांनो भविष्यात तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ऊसापासून निघणार आहे आणि मिळणार आहे. तर बघू शकता मित्रांनो आत्ता हा ऊस खूप चांगल्या प्रकारचा आलेला आहे. फुटवे बघू शकता खूप जबरदस्त आहे आणि अजून महिन्याभरात हा ऊस कांडी बांधायला सुरुवात करेल. आणि ज्यावेळेस कांडी बांधायला सुरुवात करेल त्यावेळेस आम्हाला हे खत घालण्याचं नियोजन करावं लागणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण नियोजन करू शकता आणि असे भरपूर माहितीचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहे. त्याच्या मार्फतसुद्धा तुम्ही ती माहिती मिळवू शकता. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करा आणि कमेंट करा आणि आपण कुठून पाहता ते पण सांगा. आणि आमचा ह्या ऊस कसा वाटतो 3-3.5 महिन्याचा ऊस आहे आता तर कसं वाटतं तुम्हाला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन जर चांगलं जर तुम्ही ठेवलं तर 100% तुमचं उत्पादन चांगलं होऊ शकतं.